लोकेशनला पोहोचलो, 4-5 फोटो काढले. आता घाई झाली बघा. जायचं आपल्याला मस्त नागाव रोडला. त्या बघा आपली त्यास इथं कसं वाटतं तुला? लय भारी वाटतं. चला आता टाइमपास नका. हो चला जाऊया ना आपण. पोचलो खार्डीला, तिकडून शूट केलं, जास्त काही शूट केलं ना. आता इथं बघा किती झालंय, पावसाने वाट लावलं म्हणून उशीर झाले. आता झालं तर तू नाही, गाडी नाही चालवायची. चालून दाखवू गाडी. नाही चालवायची गाडी चालव. असतं नाही चालवायची. चालव गाडी. नाही काहीच. फायनली पोहोचलो आपण लोकेशनला. इकडे बघू शकता आयुष शेटची बिल्डिंगचं काम चालू आहे. हिच्या बहिणीला बाहेर आल्या त्याचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे. आणि याला मी काम दिलेलं आहे प्रथमला. मी गुगल ड्राईव्हला फोटो व्हिडिओज अपलोड चालू आहे. वेदांत शेट डिमांडवाला, कॅशोवाला वेदांत शेट डिमांडवाला आता डिमांडमधून सोडला, आता रिलायन्स ट्रेंडमध्ये गेले. काहीच आम्ही पोचलो आता सुवानीच्या शाळेच्या इकडे. इथं बुडली चालायचं इथं, पब्लिक फुटपाथवरून चालायला लागली. आणि जी दुकानं आहेत ना ती रोडवर आहेत. बघू शकता मम्मी ताई घेतले मस्तपैकी फुलं. चला इकऱ्याचं काट त्याला बोलतो. तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा. तर काव्यावर भरायचा एक पाटा काही बघू शकता. मस्तपैकी फायनली पाटा मांडलेला आहे बघू शकता. शेवपुरी घेतली आणि पाऊस जोरात आला. आता थांबलंय, गाडी इकडे लावले, पूर्ण भिजायला लागेल. तर जणी चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे वटपौर्णिमा. तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ब्लॉग जरा लेट येतील. आता चालू आहे शूटला दैसर गावामध्ये, माझ्या आत्याच्या घरी ध्यानचं शूट करत आहे. तिथून लगेच खार्डी गावामध्ये जायचं आहे. दाखवतो तुम्हाला कसं काय होतं आणि पूर्ण दिवसामध्ये ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन. बघूया आज होतं का पूर्ण. तर शूट पण करायचं आहे आणि ब्लॉग पण करायचं आहे. त्याच्यामुळे लोकेशनला पोहोचलो, 4-5 फोटो काढले. आता घाई झाली बघा. जायचं आपल्याला मस्त नागाव रोडला. आता आपण दैसर नाक्यावर आहे बघा. गाडी झाली बसायची. गाडीने घेऊन यायला जायचं तिथपर्यंत. मी माझी स्कूटी घेता आणि आत्या बघा आपली त्यास इथं कसं वाटतं तुला? लय भारी वाटतं. चला आता टाइमपास नका. हो चला जाऊया ना आपण मल्यावर फोटो करायला. काहीच पोचलो आम्ही वडाची झाडाची. तर मस्त इथे 2 टेक घेतल्या. आता चालू आहे रांगोली बघू शकता. आणि फुल कॉमेडी चालले. बघा वडच वड आहेत. कोणाला पाहिजे असेल तर दैसर नागाव रोडला या. ना आपण पोचलो खार्डीला, तिकडून शूट केलं, जास्त काही शूट केलं ना. आता इथं बघा किती झालं आहे, पावसाने वाट लावलं म्हणून उशीर झाला. आता 1 वाजला बघू शकता. सर्व फेळ मारून झालेला. आता नवऱ्याला बुक केलं पुढच्या 7 वर्षासाठी, म्हणजे 7 जन्मी. आणि आता इथं चालू आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम. अजून तिकडे गर्दी खूप आहे बघू शकता. आणि प्रत्येक वडाच्या झाडी खाली एवढीच गर्दी आहे. बरं बरं बरं. दोनच सीट जास्त बोलायला पाहिजे होता. हेच फायनली निघालो आता इथून जायला. परत घरी जायचं आहे. पूर्ण भिजले, अक्षरशः पूर्ण भिजल्या. आता या उन्हामुळे वाळलो. ऊन आलं थोडा वेळ. चला आता गाडीत बसून आपण परत घरी जायचं. तिथे भाऊ येणार आहेत, त्यांचा थोडासा शूट घ्यायचा आहे आणि मग निघू आपण. झालं तर तू नाही, गाडी नाही चालवायची. चालून दाखवू गाडी. नाही चालवायची. गाडी चालव. असतं नाही चालवायची. चालव गाडी. नाही घाबरते नानाला तू. इकडे तिकडे ए रिव
गाईज 2 शूट करून आलो, आता तिसऱ्या शूटला झालो. तिसरा शूट पण वटपौर्णिमेचाच होता, पण तो कॅन्सल केला. आता बड्डेचा शूट आहे, प्री बड्डे शूट. तर चालू आहे नाक्यावर जायचं आपल्याला. नाक्यावर त्यांनी लोकेशन काय चूज केले, तिथं जायचं आहे. तर चला कोणाचं आहे दाखवतो तुम्हाला. ते पोचलेत लोकेशनवर, मीच पोचायचं बाकी आहे. जा आज म्हणजे आज भरपूर शूट आहेत, पण नाही जेवढे होते तेवढेच गेलं. आता 2 व्हिडिओ ते एडिट केलं, एकाला थोडा कलर ग्रेडिंग करायचं बाकी आहे ना, फक्त त्यांना द्यायचं बाकी आहे. ते झालं तर मग मोकळा. फायनली पोचलो आपण गाईज, फायनली पोचलो आपण लोकेशनला. इकडे बघू शकता आयुष शेटची बिल्डिंगचं काम चालू आहे. चाललं बघ लगेच. आणि इकडे आपल्याला तिचा फोटोशूट करायचा आहे मस्तपैकी. बघू शकता आता तिला कपडे चेंज करून आम्ही रेडी ठेवले. मगाशी दुसरा कपडा होता. एक फायनली पोचलो आता शूट करून घरी मस्तपैकी. आणि नानांच्याच घरी येऊन बसल्यावर आज आहे नानाच्या घरी जागरण. बायाला त्याचं जागरण आहे आणि मला जायचं आहे मोठे पकडायला. पण आता काय करू, कुठं जाऊ काही समजत ना. प्रथम आता बँडसुद्धा आल्यात बाहेर, दाखवतो तुम्हाला थोड्या वेळ. जोपर्यंत मोठे पकडायला जाता येत ना तोपर्यंत दाखवतो तुम्हाला काय काय कार्यक्रम होतो. थोडाफार होतं. आता वाजतं कॅफेवाला वाजवतं, तर आवाज तुम्हाला येतच असेल. कसं वाटतं आज तुला? चांगलं वाटतं. नाशील का तू? नाही झोपण सकाळची झाला. सकाळी झाला आहे तर झोपण बोलतं. हिच्या बहिणीला बाया आल्या, त्याचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे. आणि याला मी काम दिलेलं आहे प्रथमला. मी गुगल ड्राईव्हला फोटो व्हिडिओज अपलोड चालू आहे. तो त्याला सांगितलं आहे मोबाईल बंद होऊन द्यायचा नाही, सर्व व्हिडिओ फोटो अपलोड झालं पाहिजे. वेदांत शेट डिमांडवाला कॅशोवाला, वेदांत शेट डिमांडवाला आता डिमांडमधून सोडला, आता रिलायन्स ट्रेंडमध्ये गेले. सॉरी रिलायन्स स्मार्टला. सगळे बँडवाला सुद्धा आलेले आहेत. आता नाचली तर दाखवतो तुम्हाला, म्हणजे तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो. काहीच बघू शकता किती जण आले. नाचत होतं पण मी व्हिडिओ नाही काढली. त्याचं रिझन असं आहे की आम्हाला त्या गोष्टी दाखवायच्या नाही म्हणून. तर काहीच फायनली आता चालू आहे खाली मी, कारण की बँड बंद केलं. आमच्या गावातील बघत आले आणि सांगितलं का थोडा वेळ वाजू नका, त्याच्यामध्ये काही चालू आहे त्यांचं. असू द्या. तर चला आपण जाऊ, आपण पण तिथून जाऊ खाली. मगाशी तिथंच होतं, तिथूनच इकडं आलो. झाला जे विषय व्हायचं ते. आता निघालं घरी मस्तपैकी. आता लागले भूक, जायचं होतं परत एकदा मोठे पकडायला, पण प्लॅन कॅन्सल केला आहे या बायांच्या मानपणामुळे. असू दे, चला जाऊ जेवण करून घेऊ. आज भाजीचा दिवस आहे, मस्त की बिड्ड्याची भाजी करू, जेवण करून घेऊ. काहीच दिवस दुसरा मस्तपैकी. सकाळच्या वाजल्यात 11. आता मस्तपैकी मम्मीने पेज बनवले. आणि इकडं बघा मस्तपैकी बोंबील बनवायला घेतलं ना आज. पहिला पेज पिऊन घेऊ आणि आपल्याला संध्याकाळी मक्केसुद्धा बनवणार आहेत, ते कापून ठेवले ना आताच. पेज आपण पहिला कपमध्ये घेऊ ना, पिऊन घेऊ. बाकी जिथून जायचं आपल्याला सुवाणीसना शाळेत सोडायला. जरा थोडा कॅमेरा ब्लर दिसेल, साफ नाही केलं म्हणून. हेच पिऊन झाली आणि बाहेर आल्याने पावसाने पूर्ण सुरुवात केली. आता यांना स्कूटीवर आता रिक्षात घेऊन जायला लागलं. तुम्हाला दिसतं का ना माहीत ना, पाऊस पडतं का ना, याच्यावर कळेल तुम्हाला. तर बघूया आता 10 मिनटं राहिल्यात, तयारी झाली की ना दाखवतो. आणि नानाची रिक्षा घेऊन जातो, म्हणजे मी नाही, नानाला सोबत घेऊन जाणार आहे. गाईज बघू शकता पाऊस बघा, आणि पावसामध्ये नाणे दिसतं का तुम्हाला, कमेंट करून नक्की सांगा. काहीच लगेच बघा किती पाणी आलं लगेच. खाली उतरलं तर बघा आदर जवळ कुठं झाले. मंथनला बोलवाला, मंथन येऊन गेला ना तर तिकडे गेला. आज त्याला सुट्टी आहे. काहीच आम्ही पोचलो आता सुवाणीच्या शाळेच्या इकडे. इथं बुडली शाळेत येतं, पब्लिक फुटपाथवरून चालायला लागली. आणि जी दुकानं आहेत ना ती रोडवर आहेत, बघू शकता. आणि समोर बघा फुल ट्रॅफिक लागलेली आहे, बघू शकता. लगेच भरला. मिनिमम 25% पाणी इथं टायरन गाड्या बुरल्या फक्त 25%. म्हणजे सगळ्या गाड्या रोडमध्ये. आणि पहिलाच रोड शॉर्ट असल्यामुळे ट्रॅफिकचा समस्या करायला लागतं. फायनली सुरुवात मंथनला सोडला. तिथं जो पाणी साचलं आहे ना बेकार एकदम, पूर्ण गटराचं पाणी. आणि दुकानामध्ये पण काहीच शिरलं नाही. एवढंच फक्त 15 मिनटात पाणी भेटलं, जास्त पण 15 मिनटामध्ये पूर्ण पाणी दुकानामध्ये शिरलं. ज्वेलर्सवाले झाले,
कपड्यावाल्यांचं सगळ्यांचं दुकान म्हणजे ते साफ करत होतं. माझा मोबाईलच ऑन नाही झाला ना, तुम्हाला दाखवलं असतं. बसलो घरी आता चाललं आहे मस्तपैकी वरती. मला इथं छत्री आठवत आहे. मम्मी वरती आहे, मम्मीला बोलवायचं आहे तिथे. बघू शकता मम्मीचंही घेतले मस्तपैकी फुलं. चला इकऱ्याचं काट त्याला बोलतो. तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा. तर काव्यावर अशी बसते नाही तर मम्मी भरायचा एक पाटा. काल जो सांगितलं तेच कार्यक्रमात पण मी दाखवत ना आता तुम्हाला. बिजी माणूस एकदम सगळ्यां बिजी माणूस पुष्पा आहे बा काय कडक एकदम. फायनली पाटा मांडलेला आहे बघू शकता. पडव्याची तयारी चालली आणि इकडे झाली प्रसादाची तयारी. तिथे चालू आहे म्हणजे पाट्याचं काम मी चालू घरी. मला आला कंटाळा भिजलो. सोहाने शाळेत घेऊन गेलेलो. तर चलो तर घर जाऊन बघूया जेवण काय इकडे. जेवण करून घेतो आणि आपल्या मोठ्यांची रेसिपीचा ब्लॉग मी बनवले अजून एडिट नाही केला पण एडिट करायचं आहे. इट्स फायनली आता रेडी झालं आहे. सकाळपासून पाऊस पडतो आहे. दुपारी येऊन आपण जेवण करून तसंच माझं एडिटिंग करत होतो. आता पण क्लायमेट बघू शकतो तुम्ही. पाऊस पडतच आहे कंटिन्यू सकाळपासून पाऊस पडत आहे. जेव्हापासून सुहानले शाळेत गेला तेव्हापासून सुहानी सुद्धा आली घरात बसले. आता चालू मस्त की नाक्यावर चिकन घेऊन येतो. सकाळी मस्तपैकी बोंबले बनवलेले घरामध्ये आता चिकन घेऊन येतो. चला पटापट जाऊ ना. पाऊस थांबले थोडा वेळ त्यासाठी. फायनली पोचलो आता आपण पाणीपुरीवाल्याच्या इथं. नुसतं मनोजच्या इथं. आणि इथं ना याचं दुकान फक्त 2.5 ते 3 तासच चालू होतं. संध्याकाळी 5 ते 7 किंवा 7:30 किंवा जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत. कुठून लोक खायला येतात. डेंजर एकदम. टेस्ट पण भारी आहे म्हणून याचं लिमिटेड फक्त टायमासाठीच पाणीपुरी असते. कारण किती दिवसांनी तर आलं खायला. आता घेतले मस्तपैकी 3 शेवपुरी पार्सल आणि पाऊससुद्धा आला भिजायला लागलो. शेवपुरी घेतली आणि पाऊस जोरात आला. आता थांबलं आहे गाडी इकडे लावलं आहे. पूर्ण भिजायला लागेल तरी पण भिजलो आहे थोडासा. आता चिकनसुद्धा घ्यायचं आहे म्हणून थांबलं. हो आता रेनकोटचा जुगार घरातून करायला सांगतो. झाला तर ठीक आहे नाही तर मग भिजत जायला लागेल. परत पाऊस जोरात आला तर काहीच फायनली जेवण करून जरा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.